के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021चा पेपर ॲनालिसिसला घेतलेला आहे आणि आपले बरेचसे पार्ट आलेले आहेत. याच्यामध्ये आपण जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचा पार्ट आपण चालू केलेला आहे. असे वेगवेगळे पार्ट आलेले आहेत आणि मग त्यावेळी आता ह्या वर्षीची जी काही कंबाईनची ॲड असणार आहे 2024ची, ही बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांसाठी एक पर्वणी असणार आहे. कारण रिसेंटली जर पेपर तुम्ही बघितले आणि माझ्या पण माहितीनुसार की GST डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे जे काय आपलं STI ज्याला आपण डिपार्टमेंट म्हणतो किंवा टॅक्स असिस्टंट म्हणतो, त्या ठिकाणी मॅक्सिमम जागा येण्याचे ह्या वर्षी जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आणि मग जर जागाच्या आत्ता जो आकडा मला समजतोय त्याच्यानुसार PSI 500च्या आसपास असतील, त्याच आसपास मे बी STI पण असू शकतील. शेवटी ॲड आल्यानंतर समजेल. टॅक्स असिस्टंटच्या पण 1,500 जागा रिक्त आहेत. किती काढतील माहिती नाही, पण जागा तर तेवढ्या आज न उद्या 100% भरल्या जातील. म्हणजे मॅक्सिमम चान्सेस ही ॲड खूप जास्त चांगली, शिवाय इलेक्शनचं वर्ष आहे त्याच्यामुळं ही ॲड खूप जास्त चांगली येणार आहे. तर मग त्यासाठी जरी आत्ता डेट डिक्लेअर झाली नसेल तरी तुम्ही तेवढ्या ताकदीनं अभ्यास करणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. आपण स्ट्रॅटेजी तर पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेले, शिवाय आता मी तुम्हाला जागा पण सांगितल्या, शिवाय PYQ कसे अप्लाय करायचे. तुम्ही त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर ठिकाणी तो PYQ वापरून पुढं ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे ॲनालिसिस करत असताना पेपरचं एवढ्या बारकाव्यानं केलं पाहिजे की बाकीचे MCQ काय विचारलेत, तो पॉईंट कुठल्या टॉपिकमधून विचारला आहे. फॉर एक्झाम्पल आता आज इकॉनॉमिक्स आपण घेतो आहे, तर मग त्याच्यामधला FRBMचा सपोज फॉर एक्झाम्पल टॉपिक आहे, तर मग FRBMचा टॉपिक आहे, तर मग FRBM ॲक्ट कधी आला, त्याचं अंमलबजावणी कधी झाला, त्याच्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत, याच्या अगोदर आयोगाने क्वेश्चन कुठं विचारले, ते सगळ्यात अगोदर तोंडपाठ करणे हे एक विद्यार्थी म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय दुसरी गोष्ट की जर PYQ मधून तुम्हाला जर क्वेश्चन आला तर तो कसाच चुकता कामा नये. म्हणजे PYQ त्याच्या अंडर असलेले 4 ऑप्शन याच्या मधला जर क्वेश्चन विचारला जात असेल आणि जर तो आपला चुकत असेल तर 100% आपण मेरिटच्या बाहेर आहे. त्यामुळे आपल्याला मेरिट तर मारायचं आहे. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, परंतु ते आपण पासच होऊ शकत नाही अशातला प्रकार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक हे बुक आहे की जे महाराष्ट्राचे वेगवेगळे समाजसुधारक असतील त्याच्या सर्वांची माहिती ह्या बुकमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, प्राध्यापक खतीब सरांचं बुक आहे हे. खतीब सरांचं हे बुक आहे महाराष्ट्राचं भूगोल. अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे हे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, जो राज्यसेवा प्रिलिम्स असेल, त्याच्यानंतर कंबाईनची परीक्षा असेल, याच्यामधला जो सिलेबसला असणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, ते देखील याच्यामध्ये आहे. हे बुक अत्यंतिक गाजलेलं आहे. लुसंटचं जनरल सायन्सचं जे काय बुक आहे आपलं, त्या लुसंट पब्लिकेशनचं जे इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे, तर त्याचं मराठीमध्ये अनुवादन म्हणजे ट्रान्सलेशन करण्याचं काम आपलं के सागर पब्लिकेशनने केलेलं आहे. आणि मार्केटमध्ये बरेच वर्षांपासून हे बुक आपलं अवेलेबल आहे आणि अत्यंतिक गाजलेलं हे पुस्तक आहे. के सागर सामान्य विज्ञान असंच त्याचं कव्हर पेज आहे. प्राध्यापक रवी भूषण यांनी हे लिहिलेलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023, जे काय 4 जून 2023ला राज्यसेवेचा पेपर झाला होता, त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न या बुकमधील आलेले होते आणि 23 जानेवारी 2022ला झालेल्या 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील आले होते. अतिशय चांगल्या पद्धतीचं, अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे लुसंट पब्लिकेशनचं. त्याच्यानंतर PSI, STI, ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन, याच्यामध्ये विषयनिहाय स्पष्टीकरण प्रश्नपत्रिका संग्रह आहे. 2013 पासून 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका पूर्व परीक्षेच्या PSI, STI, ASOच्या सर्वच्या सर्व स्पष्टीकरणासह योग्य पद्धतीने, म्हणजे आता तुम्ही बघता मी PDF ह्यातूनच एक घेऊन एक्सप्लेन करतोय, तर प्रत्येक क्वेश्चनच्या खाली योग्य असं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती, असं महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपलं हे पुस्तक आहे. समाजसुधारक वेगळं आणि इतिहास वेगळं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मग तुमच्या शेतकरी चळवळी आल्या, आदिवासी चळवळी उठाव आले, त्याच्यानंतर कोळ्यांचे उठाव आले वगैरे वगैरे सगळं, क्रांतिकारक लढे आले, सगळेच्या सगळे ह्याच्यामध्ये पॉईंट कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर गट ब
व गट क संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याला आपण कंबाईन म्हणतो, या कंबाईनच्या 87वी आवृत्ती जी काय आहे, तर ही 87वी आवृत्ती गट ब व गट क 2022च्या पेपरसह याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. आणि जेवढी जी काय पदं आहेत क्लास 2ची नॉन गझेटेड असलेली PSI STI ASO सब रजिस्ट्रार ही 4 पदं आणि 4 पदं क्लास सीचे एक्साईज PSI, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क, ह्या सगळ्यासाठी हा ठोकळा अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा पेपर काढून बघितला कंबाईनचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो अर्थसंकल्प आहे म्हणजे बजेट आपलं, मग वरचं केंद्रीय बजेट असेल किंवा राज्याचं बजेट असेल, तर त्याच्यावर आणि इकॉनॉमिकल सर्वे ह्या 2 टॉपिकवरती विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारले जातात. तर जो बजेट आहे तो पण देखील या बुकमध्ये कव्हर केलेला आहे. शिवाय वेगवेगळे इंडेक्स, मग ते आपला मानव विकास अहवाल असेल, जागतिक भूक म्हणजे हंगर इंडेक्स असेल, हे सगळेचे सगळे इंडेक्स या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. संपूर्ण बुद्धिमत्तेचं आपलं पुस्तक आहे. त्याचबरोबर अजून एक गाजलेलं खूप जास्त पॉलिटीचं आपलं पुस्तक आहे की जे मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडं की सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं बुक आहेच. आणि हे रिसेंटली बुक आता मार्केटमध्ये लॉन्च होतं आहे. नवीन संसद भवन असलेलं हे त्याचं असं कव्हर पेज आहे. आपले जे काय आत्ता जरी ह्याचे पेपर होणार आहेत, म्हणजे जरी आपली एक्झाम ही वर्णनात्मक होणार असले म्हणजे लिखे रिटर्नमध्ये होणार असली, तरी त्याच्यासाठी देखील हे अत्यंतिक उपयुक्त असलेले हे पुस्तक आहे. पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं ह्या बुकचं नाव आहे. त्याच्यानंतर पॉलिटीचाच पार्ट असलेला महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था प्राध्यापक VB पाटील यांच्या अंडर असलेलं हे बुक आहे. त्याच्यानंतर समग्र अंकगणित असं देखील प्राध्यापक प्रमोद हुमणे यांचं हे पुस्तक आहे. आणि मग आपला आपण ह्याचा कंबाईनचा पेपर डिस्कस करत इकॉनॉमिकच्या ह्याच्यापर्यंत आलो होतो. काही इकॉनॉमिकचे क्वेश्चन पण आपण घेतलेले आहेत. आणि आजचा आपला हा 28 नंबरचा क्वेश्चन बघा. 48 नंबरचा प्रश्न आहे. 48 नंबरच्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेले खालीलपैकी शेतीची उत्पादकता प्रामुख्याने कोणत्या 2 बाबींवरती अवलंबून आहे, त्या म्हणजे बघा काय म्हणते, 2 बाबींवरती अवलंबून आहे. खाली ऑप्शन पण तसेच दिले 2 असलेले. बरं ठीक आहे. काय म्हणते की शेतीची उत्पादकता, बघा शेतीची उत्पादकता प्रामुख्याने बघा म्हणजे शेतीची उत्पादकता कोणत्या 2 घटकावरती अवलंबून आहे, स्थानिक घटक, संस्थात्मक घटक, मनुष्यबळ आणि सिंचन सुविधा. तर आता मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी काय विचार केला की शेतीची जर उत्पादकता विचारात घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पाहिजे, म्हणजे सिंचन पाहिजे. बघा पाणी पाहिजे म्हणजे सिंचन पाहिजे. परंतु मग त्यांनी काय केलं, हिथं डय ह्याच्यानुसार हे पहिले 2 ऑप्शन इलिमिनेट केले आणि ह्या 2 पैकी एक कोणाला तरी घेऊन गेले ते. मग तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक किंवा मनुष्यबळ अशा पद्धतीनं काहीतरी त्यांना न्यायचं होतं. पण लक्षात घ्या या ठिकाणी आयोगानं उत्तर हे वेगळं दिलेलं आहे. आयोगानं उत्तर असं वेगळं दिलेलं आहे की जर तुम्ही हाच क्वेश्चन जर इंग्लिशमध्ये वाचला असता, बघा हाच क्वेश्चन जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला असता तर हा क्वेश्चन असा दिला होता की भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने कोणत्या 2 बाबींवरती हिथं जिथं दिलंय का नाही तिथं दिलं होतं फॅक्टर्स. काय दिलं होतं, फॅक्टर्स. त्यामुळे काही क्वेश्चन इकॉनॉमिकचे, ॲटलिस्ट इकॉनॉमिकचे काही क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन इंग्लिशमध्ये वाचायला वेळ आहे का आपल्याकडं टाईम हा फार लिमिटेड टाईम आहे. काही क्वेश्चन जर तुम्हाला स्ट्राईक होत नसतील तर नक्की त्याचं काही वर्डिंग हे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलंच पाहिजे, कारण इकॉनॉमिक्सचा मॅक्सिमम बेस हा इंग्लिशवरती आधारित आहे. हिथं बघा 2 बाबींवरती म्हणताय आणि जर तुम्ही इंग्लिशमधला आता जर तुम्ही ॲनालिसिससाठी पेपर काढून आणा आणि त्या पेपरवरतीच हे सगळं ॲनालिसिस लिहायचं, पेपर काढून आणल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तिथं बाबींवरती तिथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे फॅक्टर्स, आणि हा फॅक्टर्स हा इंग्लिश मधला काय होता त्यावेळेचा कीवर्ड होता. हाच काय होता, कीवर्ड होता. ह्या कीवर्ड वरून आपल्या लगेच लक्षात आलं असतं की उत्तर हिथं घटक म्हटलंय बघा, तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक, आणि ह्याला पण इंग्लिशमध्ये काय म्हणतात, फॅक्टर्स असेच म्हणतात. काय म्हणतात, फॅक्टर्स.
मग ह्या फॅक्टर्सवरूनच तुमच्यात लक्षात आलं असतं. तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आणि संस्थात्मक म्हणजे इन्स्टिट्यूशनल फॅक्टर, असे 2 पॉईंट दिले होते आणि क हे आयोगाने ह्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि मला असं वाटत नाही की बाबा फार म्हणजे ज्याची एकदम तेज नजर बसलेली क्वेश्चन पेपरवरती त्यालाच हा पॉईंट सापडला असेल की बाबा काय असू शकतं. नाही तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर ड ला तर एक्झाम हॉलमध्ये त्यावेळेस लिहिलेले, परंतु आयोगाने या ठिकाणी ह्याचं उत्तर मे बी मला असं वाटतं YCMच्या बुकमधून हा क्वेश्चन फ्रेम केलेला असावा. कुठल्याच सोर्सेसमध्ये रिसेंटली म्हणजे त्यावेळेसच्या तर आता सोडून द्या 21चा पेपर आहे म्हणजे हा 22ला झालेला पेपर आहे. त्यावेळेपर्यंत म्हणजे पेपर होईपर्यंत तर कोणत्याच बुकमध्ये हा कव्हर केलेला नव्हता. मग त्यावेळी जर तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिलं असतं ना किंवा फॅक्टर्स कुठले, तर तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं इंग्लिशमध्ये की टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स असे 2 फॅक्टर्स आणि क हे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि मग शेतीवरती परिणाम करणारे घटक आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे दिलेले आहेत की संस्थात्मक घटक काय, भौतिक घटक काय आहेत वगैरे 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 असं हे आहे. आता हा झाला एक क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन 49 नंबरचा. हा क्वेश्चन कसा चुकता कामा नये. हा क्वेश्चन प्युअरली तुमच्या अभ्यासाचा भाग होता. IMP क्वेश्चन आहे. खूप म्हणजे खूप जास्त वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. शिवाय हा PYQ आहेच. ऑलरेडी ह्याच्यावरती PYQ विचारलेलेच आहेत. गटबला तर अगदी तारीख पण विचारले. नीट बघा. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ज्याला FRBM ऍक्ट असं म्हणतात, ज्याला FRBM ऍक्ट असं म्हणतात. मग FRBM ऍक्ट 2003चा आहे हे लक्षातच ठेवायचं. मग आता बघा क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने इथे एकदा PYQ विचारलेला आहे की हा जो FRBM ऍक्ट आहे तो कधीचा आहे, तर तो 2003 सालचा आहे. नीट लक्षात घ्या. FRBM ऍक्टलाच काय म्हणायचं की वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा FRBM ऍक्ट ह्याच्यावरती आयोगानं म्हणजे STMची तर असा क्वेश्चन पेपरच नसेल की ह्या टॉपिकवरती क्वेश्चन नाही विचारला. या टॉपिकवरती कंपल्सरी क्वेश्चन विचारलेत. कंबाईनचा 20चा पेपर काढून बघा, ह्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे. 21चा पेपर काढून बघा, ह्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे. अत्यंतिक इम्पॉर्टंट असलेला टॉपिक आहे हा FRBM ऍक्ट. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003ची उद्दिष्टे कोणती. उद्दिष्टे विचारले म्हणजे जास्तीत जास्त येणार. आणि इथं म्हणते वरीलपैकी एकही नाही. तुम्ही खाली ऑप्शन वाचा. वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी सर्व, ब आणि ड. मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत 100% माहिती नाही ना तोपर्यंत वरीलपैकी एकही नाहीला जायचं नाही. आपल्याला उद्दिष्टे विचारले त्यामुळे जास्तीत जास्त उद्दिष्टांना घेऊन जायचं. आता बघा. कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावरती मर्यादा आणणे. बघा काय म्हणताय, सरकारी कर्जावरती मर्यादा निश्चित करणे किंवा त्याच्यावरती मर्यादा आणणे. कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत मला सांगा की आपल्या देशावरती काहीतरी कर्ज आहे. कर्ज काढल्याशिवाय विकास होणार नाही, कारण वेगवेगळे डेव्हलपमेंट करायचे असेल तर आपल्याला कर्ज हे काढावंच लागणार आहे. तर मग हे कर्जाचा डोंगर जर फार जास्त वाढत गेला तर जे आपली इकॉनॉमी ही हे होईल, कोलॅप्स होऊन जाईल. मग आपली इकॉनॉमी जर स्थिर राहायची असेल, बघा इकॉनॉमी जर स्थिर राहायची असेल तर त्या कर्जाचा पण काय असला पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे. कर्ज हे ओव्हरलोड नाही वाटलं पाहिजे. मग ते जे काय ओव्हरलोड झालेलं कर्ज आहे ते कालबद्ध पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू कमी करत आणलं पाहिजे. आपण एकदमच कर्ज भरू शकतो का, भरू शकत नाही. त्याच्यामुळे इथं जे वर्डिंग आहे की कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे काय करायचं, टप्प्याटप्प्याने टप्पे ठरवायचं की बाबा 4 वर्षामध्ये एवढे कमी करेल, त्याच्या पुढच्या 4 वर्षामध्ये आपण एवढा साठा कमी करेल, म्हणजे आणि इथपर्यंत असताना आपण सगळ्या कर्जातनं मुक्त होऊ, असा काहीतरी एक प्लॅन आपल्याकडे असला पाहिजे. त्याला म्हटलंय कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत. पण मेन गोष्ट काय आहे की हा जो काही FRBM ऍक्ट आहे त्याच्यातला मेन वर्ड आहे कर्जावरती मर्यादा. बघा कर्जावरती मर्यादा. कारण उद्या असं समजा की काँग्रेस सरकार होतं, काँग्रेस सरकार पडलं, बीजेपी सरकार आलं. आता बीजेपी सरकार आल्यानंतर बीजेपी सरकार काय करेल, काँग्रेस सरकारच्या पेक्षा भरमसाठ कर्ज घेईल. उद्या बीजेपी सरकार पडलं, काँग्रेस सरकार त्याच्या जागेवरती आलं तर ह्यांनी एवढं कर्ज घेतले म्हणून काँग्रेस सरकार त्याच्यापेक्षा जास्त कर्ज घेईल. त्याचा इम्पॅक्ट हा सर्वसामान्य माणसांवरती होईल ना.
मग तो जर इम्पॅक्ट टाळायचा असेल, बघा, तो जर इम्पॅक्ट टाळायचा असेल तर त्या कर्जावरती काहीतरी मर्यादा असायला पाहिजे, म्हणून हा त्यावेळेचा FRBM ऍक्ट म्हणजे कायदा आणला. मग त्या कायद्यामध्ये काय ठरवलं की बाबा कर्जावरती काही ना काहीतरी मर्यादा असली पाहिजे, म्हणून हे अ स्टेटमेंट बरोबर आहे. जर अ स्टेटमेंट बरोबर असेल तर वरीलपैकी एकही नाहीला जायचं नाही. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की जोपर्यंत 100% माहिती असत नाही तोपर्यंत वरीलपैकी एकही नाहीला जायचं नाही. मग हिथं अ स्टेटमेंट आहे, हिथं कड आहे, हा ऑप्शन गेला, आलं 50-50 वरती. एक तर उत्तर 2 मध्ये असेल किंवा 3 मध्ये असेल. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले मॅक्सिमम पॉझिटिव्ह राहायचं, मॅक्सिमम पॉझिटिव्ह राहायचं. पुढं महसुली तूट शून्यावरती गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. बघा हा स्टार पॉइंट आहे. खूप म्हणजे खूप साऱ्या एक्झाम मध्ये हे स्टेटमेंट विचारलेलं आहे की ही जी काही महसुली तूट आहे, ही महसुली तूट, बघा ह्यातलं मेन वर्ड काय आहे, महसुली तूट. ही महसुली तूट कितीवरती आणायची, 0 वरती आणायची. कधीपर्यंत आणायची तर त्याचं साल निश्चित केलेले 2009 सालापर्यंत आपल्याला महसुली तूट कितीवरती आणायची, 0 वरती आणायची. या सालावरती देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे कित्येक वेळा. मग आता बघा 2009 सालापर्यंत आपल्याला महसुली तूट कितीवरती आणायची, 0 वरती आणायची. आणि जी काय वित्तीय तूट आहे, बघा जी काय वित्तीय तूट आहे ज्याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो, ही वित्तीय तूट आपली कमी करायची. कमी करायची म्हणजे ती 0 वरती येऊ शकतं का, येऊ शकत नाही. तर आपल्याला जर काहीतरी विकास करायचा असेल तर कर्ज घेणं, म्हणजे काही एका लिमिट पर्यंत कर्ज ही गोष्ट पण पोषक गोष्ट असते. बघा कर्ज घेतलं तर काहीतरी डेव्हलपमेंट करेल, डेव्हलपमेंट झाली तर त्यातून काहीतरी पैसे येतील, परिणामी विकास दिसेल. म्हणजे काही एका लिमिट पर्यंत कर्ज ही गोष्ट काय असते, पोषक गोष्ट असते. त्याच्यामुळे ही तूट तर राहणारच. मग ही तूट किती असली पाहिजे, साधारणतः आपल्याला ती 3% कमी करायची आहे. किती करायची आहे, 3% कमी करायची आहे. वित्तीय तूट म्हणजे आपलं फिस्कल डेफिसिट. त्याच्यामुळे उद्याचं MCQ मध्ये बऱ्याचशा ठिकाणी आयोगाचं इकडे येतं की फिस्कल डेफिसिट, बघा ह्या साईडला येतं फिस्कल डेफिसिट किती असावं, तर फिस्कल डेफिसिट आपलं 3% आपलं आणण्याचं काय आहे, टार्गेट आहे, अजून अचीव झालेलं नाही. मग 3% आपल्याला ती कमी करायची आहे. ब स्टेटमेंट असं सांगतं महसुली तूट 0 आणायची. कधीपर्यंत आणायची, 2009 सालापर्यंत. आणि वित्तीय तूट जी काय आहे ही 3% आपल्याला काय करायची हो, कमी करायची. 3% कमी करायचे. हा आपला पॉइंट आहे आणि हा सरळ सरळ तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. या ठिकाणी तुम्हाला ह्या पॉइंटचा अभ्यासच असणं इम्पॉर्टंट आहे. अभ्यासाच्या बाहेर हा क्वेश्चन विचारलेला नाही. त्याच्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये अभ्यास करतात त्यांना हा क्वेश्चन आलाच पाहिजे. शिवाय बघितल्या तुम्हाला उद्या जरी फिरवून क्वेश्चन विचारले तरी ह्याच्या बाहेर विचारणार नाहीत. हा ओके, ह्याच्यावरती अगदी FRBMचा ऍक्ट कधीचा आहे, तर हा FRBMचा ऍक्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, FRBMचा ऍक्ट हा 2003 सालचा आहे. FRBMचा ऍक्ट 2003चा आहे. एकदा आयोगाने हे 2004 पण केलेले, बघा एकदा 2004 पण केलेले. चूक आहे, 2003 साली आले, हे तुम्हाला 100% माहिती पाहिजे. परंतु त्याची जी काय अंमलबजावणी आहे, त्याची जी काय अंमलबजावणी आहे ही बाकी. बघा ज्या वर्षी लॉजिकली लक्षात ठेवायचं, कोणताही कायदा आला तर मॅक्सिमम, बघा मॅक्सिमम हे लॉजिक लागतं की कोणताही कायदा आला तर त्याच्या नेक्स्ट इयरला त्याचं ऍप्लिकेशन असतं. म्हणजे अंमलबजावणी ही त्याच्या नेक्स्ट इयरला असते. म्हणजे हा कायदा कधी आलाय, 2003 ला आलाय. म्हणजे अंमलबजावणी ही कधी असेल हो, 2004 ला असेल. आणि ही तारीख पण आयोगाने विचारली 5 जुलै 2004 ला. किती, 5 जुलै 2004 ला FRBM ऍक्टची काय झालेली, अंमलबजावणी झालेली. तारीख IMP आहे, ऑलरेडी हा PYQ आहे. 5 जुलै 2004 ला त्याची काय झालेली अंमलबजावणी झाली. ऍक्ट कधीचा आहे, 2003 चा. बघा ऍक्ट 2003 चा, अंमलबजावणी काय होणार, नेहमीच नेक्स्ट इयरला होणार. म्हणजे अंमलबजावणी ही 5 जुलै 2004 ला झालेली आहे. ओके, 3 ते 4 पॉइंट मी तुम्हाला कव्हर केले. ओके, पुढं म्हणजे हा कायद्याच्या संदर्भात आहे, एवढं लक्षात आलं. पुढचा पॉइंट की बाबा महसुली तूट आपल्याला 0 वरती आणायची, फिस्कल डेफिसिट आपल्याला 3% खाली करायचंय, महसुली तूट 0 पर्यंत आणायची 2009 सालापर्यंत, फिस्कल डेफिसिट 3% कमी करायचंय. त्याच्यानंतर दीर्घकालीन, आता हे वाक्य वाचा, दीर्घकालीन समिष्टी
समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. बघा, शासनाला जबाबदार बनवणे. मला सांगा, हे वाचल्यानंतर तुमच्या काहीतरी लक्षात येते का? मला समजा नाही की हे वाक्य काय आहे ते. नेहमी म्हणजे हे काय केलंय, हे कुठल्या तरी पुस्तकातून उचलले. नीट तुम्ही जर बघितल्या तुम्हाला जर असं लगेच लक्षात येतं की हा एक तर जो FRBM ऍक्ट आलाय, बघा जो FRBM ऍक्ट आलाय ते ऍक्टच्या कॉपीमधून ॲज इट इज वाक्य उचलल्यासारखं मला दिसतं आणि डायरेक्ट ट्रान्सलेट केल्यासारखं दिसतं. दीर्घकालीन समिष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, असं वाक्य म्हणजे शासनाला जबाबदार बनवणे हे तेन बनवणे असं कोणतरी सांगू शकतं का? सजेस्ट करू शकतं का? नाही. म्हणजे ऍक्टच्या कॉपीमधलं हे जर वाक्य उचललेलं असेल, शिवाय हे पॉझिटिव्ह दिसतंय ना, शासनाला जबाबदार बनवणे म्हणजे काहीतरी पॉझिटिव्हनेस दिसतोय. कर्जाच्या ह्याच्यातून शासनाला पॉझिटिव्ह बनवणे म्हणजे काहीतरी ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेन्स मला दिसतोय, त्याच्यामुळे ह्याला रॉंग करायचं नाही. पुढं, शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. बट ऑब्वियस आहे की तुम्हाला मी सांगितलं की ह्याचं सरकार आलं ते पडलं, दुसऱ्याचं सरकार आलं की ते किती पण कर्ज काढून ठेवतील. मग कर्जाच्या बाबतीत पण काय असलं पाहिजे? पारदर्शकता असली पाहिजे. ऍक्ट मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले असते का? 100% केले असेल. म्हणजे एक लॉजिकली पण हे स्टेटमेंट काय वाटतंय? 100% करेक्ट वाटतंय. एखादा ऍक्ट आहे तर त्या ऍक्ट मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले असते का? 100% केले असतील. म्हणजे लॉजिकली ह्या स्टेटमेंटचा सेन्स कसा वाटतोय? पॉझिटिव्ह वाटतोय. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक MCQ मधले प्रत्येक चारी पॉईंट मधला कुठला पॉईंट बरोबर आहे कुठला रॉंग आहे हे सांगत नाहीये. मी तो कसा कुठल्या अँगलनं तो विचार केला पाहिजे, हा अँगल जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जर आला तर MCQ म्हणजे अननोन MCQ सुटण्यामध्ये पण जास्तीत जास्त मदत होते. पारदर्शकता सुधारणे हे एखाद्या ऍक्टचं 100% काम असू शकतं. लॉजिकली करेक्ट वाटतंय. म्हणजे ड स्टेटमेंट उत्तरामध्ये पाहिजेच पाहिजे. ब स्टेटमेंट करेक्ट आहे, अ बरोबर आहे. खाली ऑप्शन मध्ये आलो तर खाली ऑप्शन मध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपण ऑलरेडी, बघा ऑप्शनचा जरा विचार करू, आपण ऑलरेडी 2 स्टेटमेंट तर काढले होते. आता इथं बघा, वरीलपैकी नाहीला तर जायचं नाही. त्याच्यानंतर आता खाली ऑप्शन काय राहिला? वरीलपैकी सर्व अ ब क ड. अ स्टेटमेंटला जोपर्यंत 100% माहिती असत नाही तोपर्यंत रॉंग करायचं नाही. ही कंटिन्युअसली ट्रिक फॉलो करायचे. मग अ स्टेटमेंट इथं आहे, वरीलपैकी सर्व मध्ये पण आहे, इथं अ नाही, ऑप्शन गेला. एक ऑप्शन तर ऑलरेडी घाला होता. आलो का नाही आपण 50% वरती 50-50 मध्ये आलो आपण. ओके, 2 आणि 3 मध्ये. मग वरीलपैकी सर्व की अ ब? मग अ ब हे वरीलपैकी सर्व मध्ये आहे का? 100% आहे. मग आता बघा, इथलं ड स्टेटमेंट जरी क समजलं नसतं तरी ड स्टेटमेंट काय सांगतं की पारदर्शकता आणणे. ऍक्टचं एखाद्या काम असू शकतं ना की बाबा पारदर्शकता आली पाहिजे. म्हणजेच ह्याच्यामधलं ऑप्शन नंबर 2 वरीलपैकी सर्व हे सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला पाठ्यमागच्या पण लेक्चर म्हणजे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की वरीलपैकी सर्वला तुमचा नेहण्याचा जास्तीत जास्त कल असला पाहिजे. कारण मॅक्सिमम विधानं तुमची काय असली पाहिजेत? बरोबर आले पाहिजे. ह्या पॉझिटिव्ह अप्रोचनच नेहमी क्वेश्चन पेपर सोडवायचा. तुम्ही तिथं विनाकारण डाऊट घ्यायचा नाही. तुम्ही एक्झाम सेटर आहे का? नाही. तुम्ही पेपर सेट केलाय का? नाही. त्याच्यामुळं ते काय होतं, टेस्ट नंबर ऑफ टेस्ट सिरीज लावल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेटमेंटला डाऊट घेण्याची एक सवय निर्माण होते. आणि त्याच्यामुळे तोच माइंडसेट ज्यावेळेस ते मेन पेपर देतात MPSCचा त्यावेळेस तोच माइंडसेट येतो की नाही ह्या स्टेटमेंटला पण हिथं फसवलेलं असेल, ह्या स्टेटमेंटला पण हिथं फसवलेलं असेल. तुम्ही टेस्ट सिरीजचा आणि जो आयोगाचा पेपर आहे ह्याचं कधीही कंपॅरिझन करायचं नाही. आयोग एका स्टँडर्ड मेंटॅलिटीनं पेपर सेट करत असतं. ते लॉजिक. आता मला सांगा, ही पारदर्शकता सुधारणे ही या ठिकाणी आयोगानं त्या विद्यार्थ्याचा काय केलेला आहे? माइंडसेट चेक केलेला आहे की बाबा त्याला समजतंय का की एखादा कायदा हा एखाद्या गोष्टीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीच आणला जाऊ शकतो. म्हणजे एकदम राईट स्टेटमेंट वाटतंय मला. ड स्टेटमेंट मला माझ्या उत्तरामध्ये पाहिजे. ह्या अँगलनं जरी विचार मी केला असता तरी ऑप्शन नंबर 3 गेला असता. लॉजिकली विचार करा. दुसरी गोष्ट,
टेस्ट सिरीजचा उपयोग हा तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालाय याच्यासाठी असते. मुद्दा नंबर 2, मी आत्तापर्यंत काय केलं. सपोज इकॉनॉमिक्सचं XYZ पुस्तक आहे, कुठलंही पुस्तक असेल मार्केटमधलं जे तुम्ही यूज करत असाल, फॉर एक्झाम्पल देसले सरांचं पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा कुठल्या व्हिडिओज पाहताय किंवा व्हॉटेवर, जो तुमचा सोर्स असेल किंवा तुमच्या नोट्स काढलेले असतील, जर टेस्टमध्ये त्याच्यातला क्वेश्चन आला आणि तुमचा जर चुकतोय तर 100% अभ्यास कमी पडतोय, रिव्हिजन कमी पडते. जास्तीत जास्त सतत त्याचा सराव करणे ह्याच्यासाठी टेस्ट सिरीज, ना की त्याला 40 पडले तर मला 80 पडले, आपलं कुठं चुकतंय ह्याच्यासाठी टेस्ट सिरीज असते. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीजचं इम्प्लिमेंटेशन हिथं करायचं नाही. हिथं तुम्ही तुमचा प्रॉपरली अभ्यासच वापरायचा. टेस्ट सिरीज कशासाठी, तुमचा परफेक्टली अभ्यास. म्हणजे ह्यातलं हे जे स्टेटमेंट होतं बघा, ह्याच्यातलं हे जे स्टेटमेंट आहे कुठलं, महसुली तूट शून्यावरती आणणे, हे तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचं काय होतं, 100% पक्क स्टेटमेंट होतं. उद्या जरी इथं 2009 साल दिलं तरी 100% टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कळणार की ते वाक्य कायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वित्तीय तूट तुम्हाला कमी करणे हे फिरवून दिलेले, पण टेस्ट सिरीजमध्ये अजून जास्त क्लिअर होतं ना. टेस्ट सिरीजवाले जे टेस्ट कुठले जरी मार्केटमध्ये, ते काय करणार, 2.5% कमी करणे असं देणार. मग तिथं ते वाक्य चुकलीच आहे. पण वित्तीय तूट कमी करणे ही टेस्ट सिरीज दिलेल्या विद्यार्थ्याच्या लगेच लक्षात येतं, यार 2.5% नाही तिथं 3% पाहिजे होतं, आपण टेस्ट सिरीजमध्ये चुकले आपलं. म्हणजेच काय, या ठिकाणी वाक्य कसं दिलंय, एक मोठ्या अप्रोचनं दिलेलं आहे, होलिस्टिक अप्रोचनं दिलेलं आहे की बाबा वित्तीय तूट कमी करणे म्हणजे ती कितीपर्यंत कमी करणे असं मेन्शन नाही केलं, कारण त्यांना फसवणे हा तुमचा अँगलच नव्हता. आणि लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्सला मॅक्सिमम क्वेश्चनची उत्तरं ही वरीलपैकी सर्वला जातात बरं का. म्हणजे तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही वरीलपैकी सर्वला हिट केलं पाहिजे, नो डाऊटपणे. आणि थोडं डेअरिंगनं मार्क केलं पाहिजे. डेअरिंग केल्याशिवाय तुम्ही 100 आउट ऑफ 100 तुमचा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट असण्याचा तुमचा अट्टहास असलाच पाहिजे. त्याच अँगलनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003 साली आलेला आहे. तुम्हाला मी ऑलरेडी त्याच्या संदर्भात सांगितलेलं पण आहे. भारतीय सरकारकडून दरवर्षी अर्थसंकल्प तयार केले जातात आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे राजकोषीय तूट जी काय आहे, वित्तीय तूट असेल वगैरे वगैरे वेगवेगळे जे काय तुटीचे प्रकार आहेत हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. मग हे आपल्याला तुटीचे प्रकार पण माहिती पाहिजेत. मग एखाद्या दिवशी सांगू आपण की बाबा काय 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 असते ते. मग अर्थसंकल्पीय त्याच्यामध्ये त्यांनी 2006 साली बाबा तुटी एवढ्यावरती आली पाहिजे असं तसं हे केलं पाहिजे. आणि मग हिथून सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे FRBM ॲक्ट. बघा, FRBM ॲक्ट ज्याला आपण FRBM असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. बघा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, FRBM. A फॉर ॲक्ट आहे, B फॉर बजेट आहे, M फॉर मॅनेजमेंट आहे, F फॉर फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी याच्यासाठी आहे. आणि मग हा ॲक्ट संसदेमध्ये संमत कधी झाला, 2003 साली हा ॲक्ट आला. आणि त्याच्यानंतर 5 जुलै 2014 पासून याची काय सुरू झाली, अंमलबजावणी सुरू झाली. आणि मग त्याच्या बऱ्याचशा वेळा त्याच्या उद्दिष्टांवरती देखील क्वेश्चन विचारलेला आहे की बाबा कशासाठी ते FRBM ॲक्ट आला, काय झालं, देशाचे जे काय वेगवेगळे तूट असेल, महसुली तूट असेल, भांडवली तूट असेल, वित्तीय तूट असेल, ह्या अर्थसंकल्पीय तूट असेल, ह्या तुटी तुमच्या वेगवेगळ्या ज्या काय तुटी आहेत ह्या कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या ॲक्टची मदत होणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 50 नंबरचा, भारतीय विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही विचारले बरं का. हिथं गोल करत चालायचं, नेहमी नाही आलं की कंपल्सरी गोल करण्याची सवय लावायची. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, सेज असं म्हणतो. बघा, सेज हे कशासाठी चालू केलेत, एकी व्यापार निर्यात धोरण आपल्याला जास्तीत जास्त सेज म्हणजे थोडक्यात MIDC असं लक्षात ठेवायचं. MIDC मध्ये कसं नंबर ऑफ वेगवेगळ्या हे असतात, इंडस्ट्रीज असतात. तसंच एखादा सेज झोन असेल तर त्या सेज झोनमध्ये काय असतात, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात. निर्यात प्रोत्साहन करण्यासाठी आपण काय केलेले आहेत, ह्या सेज इंडस्ट्रीज डेव्हलप केलेल्या आहेत. मग उद्दिष्ट नाही असं विचारले. बघा, नाही विचारले म्हणजे कुठलं तरी एकच नाही, कारण 4च ऑप्शन आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगितलंय की बाबा हे व्यापाराच्या रिलेटेड असणार आहे, कारण निर्यात हाच व्यापाराचा कन्सेप्ट आहे. ज्यादा आर्थिक क्रिया
कलापांची निर्मिती करणे, ज्यादा आर्थिक क्रिया निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही ऑप्शनच असं सांगतोय की बाबा एखादं सेज निर्माण केलं, म्हणजे एखादी जर MIDC निर्माण केली, MIDC मध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात. म्हणजे तुमचे सपोज गाड्यांच्या संदर्भात बाबा महिंद्रा अँड महिंद्रा असेल, टाटा असेल, फोर्ड इंडस्ट्रीज असेल, सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पण तिथे असते. त्याच्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त आर्थिक क्रियांची जडणघडण त्या ठिकाणी होणार आहे का? 100% होणार आहे. ही तर मला नाही विचारले, हा ऑप्शन बरोबर आहे. पुढं निर्यातीला प्रोत्साहन भेटणार आहे का? निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठीच तर आपण विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे त्याला सेज हे आपण स्थापन केलं होतं. म्हणजे हाही ऑप्शन आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर शेतीचा विकास, शेतीचा विकासाचा आणि व्यापाराचा संबंध आहे का? ह्या MIDCचा शेतीच्या विकासाचा संबंध आहे का? म्हणजे हा ऑप्शन आउट ऑफ द बॉक्स आहे. म्हणूनच ह्या प्रश्नाचं उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर 3. आणि जरी आलं नसतं तरी तुम्हाला मी काय सांगितले, जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला द्या. वरचा क्वेश्चन जरी तुम्ही बघितला असता तर आता तो पाठीमागच्या पेजला गेलाय तरी त्याचं पण उत्तर हे ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 च्या रिलेटेडच होतं. आता चौथा पर्याय काय दिलाय? रोजगार निर्मिती. मला सांगा, जी काही सेज निर्माण केली, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज स्थापन झाल्या, तर रोजगार निर्मिती होणार आहे का? तुमच्या इथे एखादा कारखाना आला, असं समजा की शुगर फॅक्टरी आली, किंवा कापसापासून कापड निर्माण करण्याची फॅक्टरी आली, रोजगार निर्मिती होणार का? 100% होणार. आर्थिक क्रिया घडणार का? 100% घडणार. त्याच्यानंतर त्याच्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन भेटणार का? 100% भेटणार. साखर तयार झाली तर ती निर्यात होणार. म्हणजेच, परंतु शेतीचा विकास करणे हे सेज धोरणाचं काय आहे? काम नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? ऑप्शन नंबर 3 रॉंग आहे. ते त्याचं उद्दिष्ट होत नाही. आणि इथं बघा ना, तुम्ही क्वेश्चन फ्रेमिंग मध्ये बघा, इथं उद्दिष्ट म्हटलंय का नाही? उद्दिष्टे म्हटलंय का? म्हणजे एकवचनीच विचारलंय, खाली ऑप्शन पण एकवचनी. त्यामुळे अशी वाचायची सवय लावायची. ती नजर बसली पाहिजे. ती नजर बसली की जास्तीत जास्त फायदा होतो. मग बघा, विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला काय म्हटलंय? सेज असं म्हटलंय. देशाच्या आर्थिक विकासात असलेल्या निर्यातीचे अनन्यसाधारण महत्त्व घेऊन निर्यातीस चालना देण्यासाठी निर्यातमुख क्षेत्राची उपयुक्तता ओळखून 1965 मध्ये भारताने आशियातील पहिले निर्यातमुख क्षेत्र म्हणजे EPZ हे चालू केलं. ऑलरेडी आयोगाने इथं क्वेश्चन विचारलेला आहे की 1965 मध्ये, साल पण महत्वाचं आहे, 1965 मध्ये भारताने आशिया खंडातील पहिले EPZ चालू केलं होतं. EPZ इकॉनॉमिकली पी माझ्या लक्षात येत नाही. EPZ चालू केलं. कुठं केलं होतं? गुजरात मधील कांडला या ठिकाणी केलं होतं. इथं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि हेच पहिलंच EPZ काय केलं होतं? पहिल्या सेज मध्ये कन्व्हर्जन केलं होतं. म्हणजे बघा, गुजरात मधील जे काय कांडला हे बंदर आहे आपलं. कांडला हे काय बंदर आहे? पश्चिम किनाऱ्यावरती असलेली जी काय मेन बंदर आहेत, कुठली? आपलं मुंबईचं आहे. मुंबई एक बंदर आहे. त्याच्या मुंबईच्याच खाली नवी मुंबईला असलेलं कुठलं? न्हावा शेवा, ज्याला आपण JNPT जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलेले 2 झाले. त्याच्या वरती गुजरातमध्ये असलेलं कांडला 3 झाले. आणि खालचं केरळला असलेलं कोचीन हे महत्वाची प्रमुख बंदर आहेत. तिकडच्या बाजूला बघितल्या पूर्व किनारपट्टीला तर विशाखापट्टणम हे महत्वाचं बंदर आहे. त्याच्यानंतर कलकत्त्याच्या तिथलं हल्दिया ही महत्वाची बंदर. आपल्याला महत्वाची बंदर पण माहिती असायला पाहिजे. मग हे जे काय गुजरात मधलं कांडला बंदर आहे, या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला 1965 मध्ये EPZ चालू केलं होतं. कशासाठी? साहजिकच निर्यातीची पूरक असणारे जी काय निर्यात आहे, ही निर्यातीची भूमिका म्हणजे निर्यात वाढवण्यासाठी हे केलं होतं. मग पुढं काय झालं की विशेष आर्थिक क्षेत्र हे याच वाटेवरती पुढचं पाऊल होतं. एप्रिल 2000 मध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात धोरणान्वये देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या स्थापनेचा मार्ग सुकर झाला. परंतु कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच काही विशेष घटना याच्यामध्ये घडल्या. म्हणजेच स्थापनेपाठीमागचा उद्देश काय होता की बाबा निर्यातीस प्रोत्साहन देणे, आर्थिक क्रिया निर्मिती करणे, परकीय गुंतवणूक जी काय आहे आपण ज्याला FDI म्हणतो, तो FDI आपल्याकडे आला पाहिजे. देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक दोन्ही वाढल्या पाहिजे, रोजगार वाढले पाहिजे, पायाभूत संरचनेचा विकास केला पाहिजे. हेही सगळे उद्दिष्टे विचारलेले आहेत आणि कॉमन सेन्स वरती सुटणार आहेत. तुम्ही विचार करायचं की असं समजायचं की एखाद्या एरियामध्ये कारखाना स्थापन करायचा आहे. कारखाना स्थापन करत असताना आर्थिक क्रियांची निर्मिती होणार का?
का? 100% होणार. बघा लॉजिकली चालायचं. निर्यातीस प्रोत्साहन भेटणार का? 100% भेटणार. रोजगार निर्मिती होणार का? 100% होणार. पायाभूत संरचना म्हणजे बाबा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी चांगले रस्ते होतील, ब्रिज बांधले जातील, पाण्यासाठी तलाव केला जाईल, पायाभूत सुविधांचा विकास होईल का? 100% होईल. आता मला सांगा की उद्योगधंदा एखादा स्थापन करायचा आहे, तर त्या उद्योगधंद्यामध्ये आपण बघा म्हणतो की आम्ही तिथले शेअर होल्डर आहे. आता सगळ्यांना शेअर मार्केट कळत असते. प्रत्येक जण काय करत असते, त्याचे शेअर्स भले 30 रुपयाचा का शेअर असे ना, पण तो त्याचा काय झाला, भागधारक झाला, त्या कंपनीचा भागधारक झाला. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ही जी काय गुंतवणूक असेल मग ती देशांतर्गत असेल किंवा परकीय स्वरूपाचे असेल. आपलं शेअर मार्केट मुंबईचं तुम्हाला माहिती आहे. मग परकीय गुंतवणूकदार जे असतील किंवा देशांतर्गत गुंतवणूकदार असतील ह्यांना काय भेटेल, प्रोत्साहन भेटेल. झाले. सर्वच्या सर्व ह्या उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी आपण काय केलं होतं की सेजची निर्मिती 2000 साली केली होती. आणि पहिला सेज बघा कित्येक वेळा 2000 साली केली होती, एवढं लक्षात ठेवायचं. हेही साल आयोगानं विचारलेलं आहे. म्हणजे याच्यावरती सेजवरती क्वेश्चन विचारत असताना 2000 सालावरती सेज चालू झालं हे क्वेश्चन विचारलाय. पहिला सेज कुठला आहे, तर पहिला सेज हा गुजरात मधील कांडला बंदर आहे. बघा पहिला सेज हा गुजरात मधला कांडला आहे. पहिला सेज हा ऑलरेडी 1965 साली चालू झालेला काय आहे, EPZ आहे. यालाच पहिला सेज मध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. आणि मग बाकीचे पॉईंट्स तुम्हाला मी सांगितले. PSIST पूर्व परीक्षा की सागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामधून हा संदर्भ आपण घेतलेला आहे. 51 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंब वयाच्या मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. बघा नीट लक्षात घ्यायचा. एक वर्ड हायलाइट करत चालायचा. ह्या सगळ्याच्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा जन्मदर काय, मृत्यूदर काय, अर्भक मृत्यूदर काय, नवजात मृत्यूदर काय, माता मृत्यूदर काय, जनन दर काय, ह्या सगळ्या फक्त बघून ठेवायच्या. बघताना काय बघायचं, फक्त त्याचं वर्डिंग बघायचं. आता आपण घेऊच बालमृत्यू दर. बघा म्हणजे हा बालमृत्यू दर तर इथंच तुमचा कव्हर होईल ह्या PYQ मधून. बालमृत्यू दर हा भौगोलिक क्षेत्रात एका वर्षाच्या कालावधी किती दिलाय, एका वर्षाचा. लक्षात ठेवायचं. उद्या 1 वर्ष काढतील आणि 1 महिना देतील. एका वर्षाच्या ह्याच्यामध्ये किती मुलं मरणार आहेत ह्याच्यावरती बालमृत्यू आहे. बघा बालमृत्यू हा एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे, हे सगळ्यात लय महत्वाचं आहे की म्हणजे जर सपोज तुम्ही जर 1000 जिवंत मुलं पकडली तर टिंब वयाच्या मुलांच्या मृत्यूची संख्या दर्शवते. तर 1000 जिवंत जन्मामागे 1000 वर्षाच्या खालील म्हणजे ज्या मुलांचं वय हे एका वर्षाच्या खाली आहे त्याच्यामधला मृत्यूंची संख्या जी काय असते त्याला बालमृत्यू असं म्हणतात. म्हणजे 1000 जिवंत मुलं जर असं जर आपण पकडलं तर 1000 जिवंत मुलांच्या मध्ये एका वर्षाच्यात किती मुले मेली, बघा किती मुलं मृत पावली, हा जो काय आकडा असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, बालमृत्यू असणार आहे. म्हणजे बाल होण्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा क्रायटेरिया लय महत्वाचा आहे. मग 1 महिना येतं का, 1 दिवस येतं का, 1 आठवडा येतं का, येत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, एका वर्षाच्या आतमध्ये. कारण इथं 1 वर्ष आणि इथं सरळ कीवर्ड होता ह्याचा. ह्या एका वर्षाच्या कीवर्ड वरून उत्तरामध्ये 1 वर्ष पाहिजे होतं, हे सरळ दिसत होतं. ऑप्शन वाचण्याची व्यवस्थित म्हणजे कीवर्ड धरण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. 1 वर्षाच्या कालावधीत 1 वर्ष एवढ्याच वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या ही काय धरली जाते, 1000. आणि मेन म्हणजे बालमृत्यूला 1000 मुलं कन्सिडर केली जातात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि बघा आपण मृत्यू संदर्भात बोलतोय, माता मृत्यूसाठी बघा बालमृत्यूसाठी 1000 मुलं धरली जातात, परंतु माता मृत्यूसाठी 1 लाख हा आकडा धरला जातो. आणि याच्यावरती आयोगानं वारंवार फिरून प्रश्न विचारलाय. कारण आपल्याला सवय लागली असते की दर हजारी असे डेफिनेशन पुस्तकामध्ये देताना काय कसं देतात, दर हजारी
दर हजारी म्हणजे किती? 1000च्या पाठीमागं 1000 आपल्याला सवय लागलेली असते, त्याच्यामुळं माता मृत्यू दर हा 1,00,000च्या आसपास आहे हे आपण घ्यायला विसरतो. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं, बालमृत्यू 1000 कन्सिडर केलेले आहेत. मग आता या ठिकाणी जे काय वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत त्या आपण एक फास्टमध्ये एक त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ. या ठिकाणी आपल्या बुकमध्ये बघा त्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे जन्मदर काय, मृत्यूदर काय, हे सगळ्याचे सगळे मेन्शन केलेले आहेत. बघा, जन्मदर दर हजारी, जन्मदर दर हजारी, मृत्यूदर दर हजारी, आरंभक मृत्यूदर दर हजारी, नवजात मृत्यूदर चालू वर्षातील जिवंत 28, हे वेगळे. माता मृत्यूदर ही तर सगळ्यात महत्वाचं आहे. माता मृत्यू दर ही 1,00,000 आहे, बाकी सगळं दर हजारी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर हे सगळं किती आहे? दर 1,000 आहे. मग जन्मदर बघा, दर हजारी व्यक्ती मागे त्या वर्षात जीवित असलेल्या जीवांची संख्या. मग जन्मदरामध्ये जिवंत किती राहिले, त्या 1,000मध्ये जिवंत किती राहिले ते झाला जन्मदर. मृत्यूदरामध्ये 1000 व्यक्तीमध्ये मृत किती पावले त्यांची संख्या असणार. जन्मदरामध्ये जी काय जीवित जन्मांची संख्या आहे ती जन्मदरामध्ये येणार. मृत्यूदरामध्ये 1000मधल्या मृत्यूंची संख्या येणार. आरंभक कशाला म्हणायचं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आरंभक मृत्यूदर म्हणजे काय? दर 1000 इथं काढणारच, दर 1000 जिवंत जन्मामागे अर्भकाचे. मग अर्भक कशाला म्हणायचं, तर 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे 1 वर्षासाठी असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? बालमृत्यू म्हणणार आहे. बघा, आपण मागची डेफिनेशन बघितली बालमृत्यू. बालमृत्यूमध्ये आपण 1 वर्षाचा कालावधी कन्सिडर केला, म्हणजे स्पॅन कन्सिडर केलाय किती? 1 वर्षाचा. पण अर्भकासाठी जर 1 वर्षाच्या आत आला कालावधी, म्हणजे असं समजा की 9 किंवा 10 महिन्यामध्येच ते मूल मेलं, अर्भक मृत्यूदरामध्ये जाणार. ते लक्षात घ्या. 1 वर्ष उलटून गेलं म्हणजे 1 वर्ष आणि 1 वर्षापेक्षा जास्त झालं, बालमृत्यू जाणार. परंतु 1 वर्षाच्या आत आलं म्हणजे 10व्या महिन्यात मेलं, 9व्या महिन्यात मेलं, 8व्या महिन्यात मेलं, कशात येणार? ते अर्भक मृत्यूमध्ये येणार. पण तो पण कशात मोजला जातो? दर हजारीमध्येच मोजला जातो. बाकी सगळं दर हजारीमधले मोजला जातं. फक्त आणि फक्त माता मृत्यू दर हा 1,00,000मध्ये मोजला जातो. हा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा. मग दर हजारी जिवंत जन्मामागे अर्भकाच्या 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान, 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान मृत्यूंची जी काय संख्या असणार आहे, ही मृत्यूंची संख्या म्हणजेच मृत्यूदर. अर्भक कशाला म्हणायचं? 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान, हे सगळ्यात अर्भक महत्वाचं आहे. पुढे नवजात मृत्यूदर, हे पण महत्वाचं आहे. हे पण बऱ्याच वेळा विचारले, मला वाटतं इंग्लिशमध्ये त्याला इन्फॅन्ट म्हणत असतील, की नवजात कशाला म्हणायचं? जसं ही तर तुम्ही आपण 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान धरलं, पण काहीतरी महिन्यांचा कालावधी, परंतु नवजात मध्ये ना 28 दिवसांचा स्पॅन धरला जातो. किती दिवसांचा? 28. ऑलरेडी PYQ आलेला आहे, ऑलरेडी PYQ आलेला. 28 दिवस म्हटलं की नवजात. बघा, नीट लक्षात घ्या. अर्भक म्हटलं की 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान. मग 8 महिने, 9 महिने, 10 महिने, 11 महिने कशात बसवणार? अर्भकामध्ये. पण नवजात कशाला म्हणायचं? आपण म्हणतो ना नवीन जन्माला आलेलं, नुकतंच जन्माला आलेलं नवजात. पण त्याच्यामध्ये नवजात कधी? महिन्याच्या पण अलीकडं. बघा, महिन्याच्या पण अलीकडं. महिना कितीचा असतो? 30 दिवसांचा. त्याच्या पण थोडं अलीकडं, म्हणजे 28 दिवस हा त्यातला खूप जास्त स्पेसिफिक टाइम आहे. नवजात मृत्यूदर, मृत्यूदरमध्ये सरळ सरळ मृत्यूंची संख्या असणार आहे. मृत्यूदर म्हणजे मृत्यूंची संख्या. हे तर पण अर्भक मृत्यूदर, मृत्यूंची संख्या, मृत्यूदर, मृत्यूंची संख्या, म्हणजे मृत्यू असला पाहिजे ना त्याच्यामध्ये. आता बघा, नवजात मृत्यूदर म्हणजे चालू वर्षातील जिवंत जन्मामागे 28 दिवसापेक्षा कमी वयात असलेल्या नवजात शिशूंच्या मृत्यूंची संख्या. कळलं? म्हणजे 28 दिवसाच्या आत जर एखाद्याचा त्या लहान मुलाचा जर मृत्यू झाला तर त्याला नवजात मृत्यूदरामध्ये गणलं जातं. आता माता मृत्यूदर कधी म्हणायचं? बघा, माता मृत्यू आणि माता मृत्यू दर ही वेगळ्या. दर म्हटलं की त्याला 1,00,000मध्ये मोजलं जातं. म्हणजे 1,00,000 माता जर धरल्या आपण, असं समजा की 1,00,000 मातांच्या मध्ये किती मातांचा मृत्यू झाला हा त्याचा काढणार तो दर. पण माता मृत्यू कधी म्हणायचं? म्हणजे मातेचा मृत्यू झालाय, म्हणजे एखाद्या महिलेचा मृत्यू झालाय तर त्या महिलेला माता मृत्यूमध्ये कधी धरणं. लक्षात आला का मुद्दा? म्हणजे एखादी महिला
एखादी महिला जर मेली तर तिला माता मृत्यूमध्ये कधी कन्सिडर करणार, तर ती जर गरोदर असेल, बघा ती जर गरोदर असेल म्हणजे गरोदरपणात किंवा प्रसूती पश्चात अल्प कालावधीमध्ये, म्हणजे आता नुकतंच तिला बाळ झाले आणि एक त्याच्या अल्प कालावधीमध्ये महिन्यामध्ये, 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये जर सपोज एक्सपायर झाली तर, किंवा म्हणजे त्याला प्रसूतीमुळे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक तर ती गरोदरपणात किंवा ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी अल्प कालावधीमध्ये जर ती प्रसूतीच्या काळामध्ये जर त्या स्त्रीचा मृत्यू झाला तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार, माता मृत्यू असं म्हणणार, कारण ती माता होती ना आता, त्यामुळे तिला माता मृत्यू म्हणणार. पण माता मृत्यू दर कधी म्हणणार, तर हा दर काढत असताना लक्षात घ्या, वरती सगळीकडे आपण इथं मृत्यू दर म्हटलंय, जन्मदर म्हटलंय, दर काढत असताना काहीतरी ठराविक लोकसंख्येमध्ये आपण त्याला मोजत असतो. म्हणजे जन्मदर 1000 मध्ये मोजला, मृत्यूदर 1000 मध्ये मोजला, तसाच माता मृत्यू दर हा आपण कशामध्ये मोजत असतो, 1 लाखामध्ये मोजत असतो. ऑलरेडी आयोगानं या ठिकाणी PYQ विचारलेला आहे, IMP गोष्ट आहे. ओके, मग 1 लाख जिवंत जन्मामागे माता मृत्यूंची जी काही संख्या असणार आहे तिला काय म्हणतात, माता मृत्यू म्हणतात. आणि जनन दर कशाला म्हणायचं बघा, जनन दर स्त्री तिच्या जीवन कालावधीमध्ये स्त्रीला होणाऱ्या सरासरी जीवित मुलांची संख्या. बघा जनन दर कशाला म्हणायचा, म्हणजे त्याला टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतात. एकूण जनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट. तर स्त्रीच्या जीवन कालावधीमध्ये म्हणजे एखादी स्त्रीच्या जीवन कालावधीमध्ये म्हणजे तिच्या टोटल फर्टाईल एजमध्ये, तर त्या टोटल फर्टाईल एजमध्ये तिला सरासरी होणाऱ्या, बघा तिला होणाऱ्या सरासरी जिवंत जी काय मुलं आहेत याच्यामधला जो काय दर असतो त्याला टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतात. मग आपलं जे काय संपूर्ण मानव संसाधन विकास प्राध्यापक VB पाटील के सागर पब्लिकेशन अंतर्गत असलेल्या पुस्तकातून हा पॉइंट घेतलेला आहे. पुढचा 52 नंबरचा क्वेश्चन आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्वेवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही पाठीमागे बघितला, तुम्हाला मी काय सांगितलं, केंद्राचा अर्थसंकल्प करा, राज्याचा अर्थसंकल्प करा म्हणजे बजेट करा आणि इकॉनॉमिकल सर्वे पण करा. इकॉनॉमिकल सर्वेवरती क्वेश्चन विचारलाय. कोविड काळातली गोष्ट ही. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, त्यावेळी कोण होते, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम होते. आता कोण आहे चेक करून घ्यायचं. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. बघा आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते, तर U आकाराचे, S आकाराचे, V आकाराचे, Z आकाराचे. ऑलरेडी हा क्वेश्चन करंट रिलेटेड होता बरं का. चालू घडामोडी ज्यांनी व्यवस्थित वाचले असतील ना त्यांना सहज असं जे आलं असतं. पण लॉजिकली क्वेश्चन कसा सोडवायचा होता बघा. U आणि V चा आकार बघितला तर दोन्हीमध्ये खड्डे दिसतात. बघा U चा आकार असा आहे आणि V चा आकार असा आहे. ह्याच्यामध्ये खड्डा आहे का, ह्याच्यामध्ये खड्डा आहे का, म्हणजे इकॉनॉमी अशी होऊन अशी होऊ शकते. U मध्ये अशी खाली येणार, परत थोडी अशी होणार आणि मग अशी येणार. म्हणजे एक तर उत्तर U मध्ये असेल किंवा V मध्ये असेल. S आणि Z मध्ये तुम्ही जायलाच नव्हतं पाहिजे. आलं 50-50 वरती, लॉजिकली 50-50 वरती आला. बघा एक तर U असेल किंवा V असेल, कारण हे 2 लेटरमध्येच खड्डे दिसतात. ह्या 2 लेटरमध्ये खड्डे दिसतात का, S आणि Z मध्ये दिसत नाहीत. म्हणजे उत्तर एक तर U मध्ये असेल किंवा V मध्ये असेल. तर त्यावेळी कोविड काळ होता आणि कोविड काळामध्ये काय झालं, सपोज असं नॉर्मल कालावधी चालला होता. जानेवारी 20 पासून कोविडची एंट्री झाली. मार्च मला वाटतं 23 का 24 मार्च 2020 ला तर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यामुळे इकॉनॉमी सडनली खाली गेली बघा. आणि लॉकडाऊन ओपन झाल्यामुळे ती सडनली काय गेली, वरती गेली. आणि नंतर ती काय झाली, आत्ता जशी पहिली होती तशी झाली. म्हणजेच ह्याचा आकार कसा असणार आहे, V हा त्याचा काय असणार आहे, शेप असणार आहे. इकॉनॉमीचा आपला शेप कसा राहिला, V राहिला. कारण हा जो पेपर झालेला आहे हा आफ्टर कोविड झालेला आहे. म्हणजे कोविडची दोन्ही वेव्ह होऊन गेल्यानंतर हा पेपर झाला होता. म्हणून हा क्वेश्चन इकॉनॉमिक सर्वे ज्यांनी वाचला असेल, ऑलरेडी जे काय मार्केटमधली वेगवेगळे करंटचे बुक्स असतात त्या करंटच्या बुक्समध्ये ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन म्हणजे एक्सप्लेनेशन दिलं होतं की बाबा आपली V शेप इकॉनॉमी झालेली. V शेप म्हणजे एकदम ड्रास्टिकली खाली गेली, पटकन
पटकन तेवढ्याच वरती आली, व्ही शेप झाली. दुसरी गोष्ट, लॉजिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना असं होतं की तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 3 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर मॅक्सिमम 3 ला घेऊन जायचं, 1 ला 100% शुअर असल्याशिवाय मार्क करायचाच नाही. हे लॉजिक थ्रूआउट ठेवायचं, 100% फायदा होतो. 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं म्हणजे बघा, सपोज तुमचं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं, 2 ला मार्क करा. 1 आणि 3 ला कन्फ्युजन झालं, 3 ला मार्क करा. 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं, 4 ला मार्क करा. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन झालं तर मॅक्सिमम 3 ला घेऊन जाण्याचा कल ठेवा. 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. या लॉजिकनं ऑप्शन नंबर 3 ला व्ही आकाराचं ठेवलं होतं. जरी एखाद्याला आलं नसतं आणि डिरेक्टली त्यांनी ऑप्शन नंबर 3 ला तुक्का मारला असता तरी 100% उत्तर बरोबर आलं असतं. ओके, 53 नंबरचा क्वेश्चन. आणि हे लॉजिक आत्ता सांगितलेलं 100% बऱ्याच ठिकाणी लागतं. हा पण क्वेश्चन आपल्याला अर्थसंकल्पावरती विचारलेला आहे. बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नाची आयकरची जी काय म्हणजे टॅक्सचा जो काय स्लॅब होता हा किती टक्क्यापर्यंत होता असा क्वेश्चन विचारलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत होती, म्हणजे टॅक्सचा स्लॅब काय होता असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता बघा, 5% ते 25%, 5% ते 35%, 5% ते 30% आणि 5% ते 20%. तुम्हाला मी अगोदरच सांगितले, जर आकड्यांच्या संदर्भात आलं असलं ना तर छोटा आकडा आणि मोठा आकडा कधीच घ्यायचा नाही. ह्याच्यामध्ये वाचलं तर 25, 35, 30 आणि 20 हा छोटा आकडा आहे, उत्तर असणारच नाही. 35 हा मोठा आकडा आहे, उत्तर असण्याचे चान्सेस प्रोबॅबली कमी राहतात. कारण जर तुम्ही आकडे जर मांडून बघितले, बघा आकडे काय करायचे, अगदी गणित जरी सोडवत असताना तुम्ही ती ट्रिक वापरून बघा, मी स्वतः देखील वापरतो की आकडे सगळे मांडायचे, चढत्या क्रमाने मांडायचे आणि चढत्या क्रमाने असलेल्या 2 नंबरला उत्तर राहण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. बघा, 2 नंबरला उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. तर टॅक्सचा स्लॅब बऱ्याचशा जणांना माहिती होतं, म्हणजे माहिती असलेला आणि जनरल हा अभ्यासाचा प्रश्न होता बरं का. हा तुमचा अभ्यासाचा प्रश्न होता. कारण जे इकॉनॉमिकचा अभ्यास करतात त्यांनी चालू घडामोडी इकॉनॉमिकच्या काय झाल्या, मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2 की अर्थसंकल्पामध्ये काय सांगितले, मुद्दा नंबर 2, आणि मुद्दा नंबर 3 की इकॉनॉमिकल सर्वे काय होता, की त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन असतातच, इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन असतात. मग ज्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातोय त्या ठिकाणी आपण अभ्यास करणं गरजेची गोष्ट आहे. या अनुषंगानं मॅक्सिमम विद्यार्थ्यांना माहिती होतं की 5 ते 30 आपला काय आहे, टॅक्सचा स्लॅब आहे, टॅक्सचा स्लॅब आहे. आणि राज्यसेवा प्रिलिम्सला आय थिंक मला वाटतं एकतर 22ची तरी एक्झाम असावी किंवा 23ची एक्झाम असावी, पण मला मॅक्स पॉसिबिलिटी 22च्या राज्यसेवा एक्झामला वाटतं. तिथं पण ह्याच लॉजिकनं हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हाच क्वेश्चन आहे तसा टॅक्सच्या स्लॅबच्या संदर्भात रिपीट झालेला आहे. ज्याने हा पेपर व्यवस्थित केला असता त्याच्या जर हे लक्षात आलं असतं की टॅक्सचा स्लॅब हा आपला 5 ते 30% दरम्यान ह्या लॉजिकनं उत्तर त्यावेळेस निघलं असतं. म्हणजे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 5 ते 30%. तुम्ही नीट बघा, इथं पण उत्तर आपलं काय आलं होतं, व्ही आकाराचे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आलं होतं. इथं पण ऑप्शन नंबर 3 आलं, वरीलपैकी सर्व. म्हणजे तुम्ही जर लॉजिकली जर पेपर टिक करत गेला ना तरी तुम्हाला मार्क पडत जातात बरं का. निगेटिव्हमध्ये तुम्ही जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट ठेवणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. मग त्यावेळेचं केंद्रीय अर्थसंकल्प 1920चा काय होता हे सगळं आपल्या बुकमध्ये इन डिटेल दिलेलं आहे. आणि त्यावेळेचा एक महत्त्वाचा विषय असा होता की ह्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. IMP आहे हा पॉईंट, की सन 2024-25 या वर्षापर्यंत, म्हणजे हे जे काय चालू वर्ष आहे तोपर्यंत, सन 2024-25 या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन एवढ्या मूल्याचे करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आपण भारत सरकारने ह्यावेळी ठेवलेलं आहे. मग आपली इकॉनॉमी ही किती झाली पाहिजे, $5 ट्रिलियन झाली पाहिजे. हे आपलं 2024 पर्यंत, म्हणजे जे काय आता वर्ष चालू आहे त्या चालू वर्षाचं आपलं टार्गेट किती, $5 ट्रिलियन, म्हणजे आपल्या हाताच्या पंजा एवढं टार्गेट आहे, एवढं आपलं टार्गेट आहे. 2024च्या एंडपर्यंत, म्हणजे चालू वर्षाच्या हर घर जल, बघा हर घर जल, मोदी असंच म्हणतात हा,
पंतप्रधान आहेत आपले. हर घर जल नळाद्वारे पिण्याचे पाणी, बघा नळाद्वारे पिण्याचे पाणी हे देखील उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थापना त्या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती. म्हणजे आपली इकॉनॉमी की ह्या वर्षाच्या एंडपर्यंत किती झाली पाहिजे, $5 ट्रिलियन झाली पाहिजे. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. या वर्षाच्या एंडपर्यंतच 2024च्या एंडपर्यंत हर घर जल ही योजना म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या समोर नळानेच पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले. उद्दिष्ट ठेवलेले पूर्ण झाले का नाही अजून आपल्याला माहिती नाही. आणि त्याच्यासाठी आपण स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन केलं होतं. आणि आयकर रचनेमध्ये त्यावेळेस बदल केला होता म्हणून क्वेश्चन आला होता. अर्थसंकल्पातून व्यक्तिगत आयकर रचनेत म्हणजे इन्कम टॅक्समध्ये रचनेमध्ये बदल करण्यात आलेला नाही. जो काय 2.5 लाख रुपयापर्यंतचा स्लॅब आहे, बघा ज्याचा 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे त्याला टॅक्सच नसतो. 2.5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती करमुक्त आहे, म्हणजे त्याला टॅक्समध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं नाही. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत 5% कर देण्यात आला होता. मग बाकीचे स्लॅब त्या पद्धतीनं सरचार्जेस वगैरे अशा पद्धतीनं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. केसगर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.